पंढरीसी जाय तो विसरे माये बाप, अवघा होय पांडुरंग राहे धरुनिया अंग, न लगे धन मान देह भावे उदासीन, तुका म्हणे मळ नासी तात्काळ ते स्थळ. संत तुकाराम महाराजांनी या अभंगात जेव्हा एखादा पंढरपूरला जाऊन तिथंच रममान होतो तर त्याची अवस्था कशी होती ते सांगितलंय. जो पंढरीलाच जात असतो त्याला आईवडिलांचा देखील विसर पडतो. म्हणजेच काय तर इथं सांगायचा अर्थ असा की तो सर्वच गोष्टी विसरून त्या देहासाठी त्या देवासाठी तो गेलेला असतो. तो स्वतःच पांडुरंग होतो, स्वतःलाच पांडुरंगाच्या रूपात पाहतो आणि त्याच स्थितीमध्ये तो तसंच उभं राहतो, त्याच अंगामध्ये, त्याच वास्तव्यामध्ये, त्याच रूपामध्ये तिथंच तो वसतो, तिथंच रममान होतो. अशा व्यक्तींना, अशा भक्ताला जे की त्या पंढरीशी पांडुरंगाशी एकरूप होतात त्यांना कसल्याच प्रकारचा मान सन्मान, धन द्रव्य संपत्ती पैसा काहीच लागत नाही. कारण त्यांची निष्ठा ही केवळ त्या पांडुरंगाच्या प्रती असते. त्यांना केवळ पांडुरंग हा एकमेवच असावा वाटतो आणि विठ्ठल त्या पांडुरंगाशी त्यांचं नातं जोडल्या जातं. कारण तो या देहाविषयी उदासीन झालेला असतो. त्याला ह्या भौतिक सुखाचं काहीही देणं घेणं नसतं. संत तुकाराम महाराज शेवटी सांगतात की पंढरपूर हे अशा प्रकारचं एक क्षेत्र आहे की जिथं त्रिगुणात्मक रूपातले जे तुमचे मल असतात, जे तुमचे पाप असतात किंवा जे वाईट भावना असतात, या सर्व एकत्रित मिळून तुमचा ज्या भावनेशी तुमचा प्रसंग पडतो ह्या सर्व गोष्टी, वाईट असलेल्या गोष्टी ह्या निघून जातात. ह्या सर्व गोष्टी स्वच्छ होऊन केवळ तुम्ही, तुमचा आत्मा आणि तो पांडुरंग ईश्वर यांचा आत्मा हे दोघांचंच केवळ अस्तित्व आणि मिलन राहतं. म्हणून पंढरपूरला जाणारा किंवा जो खराच भक्तीत असतो तो कसा भक्तीच्या वातावरणात राहतो हेच इथं संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. जय जय रामकृष्ण हरी.